असणार आहे रिंगणात. शेवटी एक लक्षात घ्या, आज मुंबईकरांनी आपला महापौर निवडलेला आहे. आपलं कुठल्या सत्तेच्या कुठल्या पक्षाच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला पाहिजे हे मुंबईकरांनी कौल दिलेला आहे. आम्ही जसं वारंवार बोलत होतो की जय श्रीराम म्हणणाऱ्या महापौराला तुम्ही महापौर बनवण्याची संधी द्या, ते मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी महायुतीला दिलेली आहे. पण तोंडावर आपटण्याची सवय उद्धव ठाकरेला झाली असल्यामुळे, त्यांनी त्याच्यात PhD केल्यामुळे परत एकदा तोंडावर आपटेल, त्याच्यामध्ये नवीन काय. काजू उत्पादक उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. तुम्ही अनेकदा पाठपुरावा केलाय, त्याला यश मिळत आहे का? बघा, लक्षात घ्या, काजूवर आमचं ह्या कोकणातलं अर्थकारण अवलंबून आहे. आंबा, काजू, मासेमारी ह्याच्यावर आमच्या कोकणाचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांवर पाठपुरावा करत होतो की आम्हाला एक बाजूला काजूला हमीभाव आणि दुसऱ्या बाजूला काजू उद्योगाला चालना देणं. आणि म्हणून आमच्या विनंतीला मान ठेवून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य तो निर्णय घेतला, त्याचा GR काढला. आता काजूच्या माध्यमातून आमची कोकणाची अर्थव्यवस्था अजून भक्कम करण्यासाठी मार्ग मोकळे झालेले आहे. थँक्यू.